नमस्कार, मी दिनेश मोंटे गायकवाड, सत्यवार्ता न्यूज भोर तालुका वेल्हे तालुका प्रतिनिधी आपल्या समक्ष आज आपल्या प्रभाग क्रमांक 38 आंबेगाव प्रभाग पुणे महानगरपालिका यांच्या महान व्यासविका प्रतिभाताई बापू चोरगे यांचे सुविद्य पती, युवा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि वेल्हा राजगड तालुक्याचे आमचे भूमिपुत्र यांच्या समक्ष याची या ठिकाणी रोखठोक मुलाखत आपण या ठिकाणी घेत आहोत। या रोखठोक मुलाखतीचा विषय आपणासमोर मी ठेवत आहे। बापू नमस्कार। 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 पहिला प्रश्न मी आपल्या या ठिकाणी विचारतो। बापू, आपली जन्म व कर्मभूमी असलेल्या किल्ले राजगड व किल्ले तोडण्याच्या पायथ्याशी नसापूर तालुका भोर या ठिकाणी अशी अमानवीय घटना घडली, त्यावर आपली काय? तसं पाहिलं तर खूपच निंदनीय अशी गोष्ट आहे ही, आणि शिवछत्रपतींच्या स्वराज्यामध्ये म्हणजे राजगड तोरणा या परिसरामध्ये घडलेली घटना आहे। शिवराज्य असतं तर या ठिकाणी त्याचं चौरंग किंवा फाशी त्याचं शिरमुंडन झालं असतं, पण असू द्या, आता लोकशाही पद्धतीचं राज्य आहे, संविधानाने चालणारं सरकार आहे, तर त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवरती तपास यंत्रणा पूर्ण करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या ठिकाणी केस संपवून त्याला कठोराती कठोर म्हणजे फाशी शिक्षा, आणि ती पण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी, जेणेकरून जे काही अशा पद्धतीने जे काही प्रवृत्ती आहेत त्यांना आळा बसेल आणि त्या मुलीला कुठेतरी न्याय मिळेल। धन्यवाद। असा प्रश्न मी आपल्याला विचारतो की या अनुषंगाने गेली कित्येक वर्ष रखडून राहिलेला शक्ती कायदा हा तातडीने अंमलबजावणी व्हावी का तो यावा, यासाठी आपली तशी धारणा आहे का? आणि त्यासाठी आपण एक महामाई नगरसेवक आहात, त्यासाठी आपण पावसाळ्या अधिवेशनामध्ये जबाबदार नगरसेवक व शेतकऱ्यांचे संवेदनशील नेते आणि भूमिपुत्र वेल्हे तालुका असले कारणाने या विषयावर पुढाकाराने शक्ती कायदा लागू व्हावा यासाठी शासन दरबारी तातडीने पत्रव्यवहार करून त्याला पाठपुरावा करणार आहात। या संदर्भात आम्ही आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी पत्रव्यवहार करून आणि तशी मागणी करून की बाबा ह्या कायद्याची खूप गरज आहे आणि हा कायदा लवकरात लवकर विधानसभेत, विधान परिषद आणि राज्यपालांच्या सहीने लवकरात लवकर आपल्या राज्यामध्ये लागू व्हावा, अशी या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार करू, वेळोवेळी त्यांना भेटू, महिलांना घेऊन जाऊ, आणि जो काही ह्या वाईट प्रवृत्ती किंवा ही जी विकृती आहे या विकृतीला आळा बसून त्याच्यावरती कायद्याचा बडगा असावा आणि ह्या लोकांना एक त्यांच्या मनामध्ये एक भीती असावी किंवा हा कायदा आहे त्याच्यामुळं एक चांगलं संरक्षण कवच त्याच्यामुळं तयार होईल, आणि त्याच्या संदर्भात आम्ही नक्कीच भविष्यामध्ये पाठपुरावा करू आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रात कसा कार्यान्वित होईल असे प्रयत्न करू। धन्यवाद। जाता जाता आम्ही आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारतो की बापू, 10/5/2026 रोजी, आज दिनांक 10/5/2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता शांतता मोर्चा, मुक्त मोर्चा, कॅन्डल मार्च बालगंधर्व ते डेक्कन चौक संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी होणार आहे। त्या चिमुरडीच्या वडिलांनी सर्वांना हाक दिली आहे पुणे जिल्ह्याला, त्या हाकेला आपण धावून जाणार आहात का? कसे त्याचे उद्गार? नक्कीच त्या कॅन्डल मार्चमध्ये आम्ही बहुसंख्येने उपस्थित राहू। आज संध्याकाळी आहे का तो? आज संध्याकाळी 5 वाजता। आज संध्याकाळी 5 वाजता। तर आता ग्रामीण भागामध्ये काही लग्न सोहळे पण आहेत, तरी पण त्याच्यामध्ये सुद्धा या गडबडीमध्ये लग्नाचा स्थिती मोठी असल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी लग्न सोहळा आहे, लग्नाचा कार्यक्रम आहे, तर त्याच्यातून सुद्धा वेळ काढून त्या ठिकाणी त्या कॅन्डल मार्चला आम्ही जाऊ। धन्यवाद बापू, धन्यवाद। आपण पाहिले आपल्या राजगड वेल्हे तालुक्याचे भूमिपुत्र रोहिदासजी बापू चोरगे यांनी आपल्याला सामाजिक बांधिलकी राखून मनमोकळेपणाने आणि सडेतोड निर्वाळपणे उत्तरे दिली, तरी त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीस मनस्वी शुभेच्छा देऊन मी दिनेश गायकवाड, सत्यवार्ता न्यूज भोर तालुका राजगड वेल्हा तालुका प्रतिनिधी आपणा समक्ष मुलाखत पुढे चालू ठेवीन आणि क्रमशः राहील अशी ग्वाही देतो। पुन्हा एकदा बापूजी चोरगे यांचे मी आभार मानतो। या ठिकाणी आम्हाला मुलाखत घेण्यास त्यांनी वेळ दिला, त्यांचं सत्यवार्ता न्यूजच्या वतीनं आभार मानतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।